ना खिचडी, तर त्याच्यासाठी ना मी हिरवी मिरची घेतली, ती कापून घेते आणि बटाटा घेतला एक. आता ते बारीक कापून घ्यायचे. आता बघा, हा साबुदाणा मी रात्रभर पाण्यात भिजवून घेतला. कमीत कमी साबुदाणा भिजायला 2-3 तास तरी लागतात, पण रात्री जर भिजवला ना तो छान असा मोकळा मोकळा होतो नाही का. मग त्याच्यासाठी मी आता हे शेंगदाणे घेतले, हिरवी मिरची कापून घेतली आणि बटाटा बारीक कापून घेतला. आता मी रेसिपी तयार करते. त्याच्यात तेल घेतलं. आता हे तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यात आपण हिरवी मिरची टाकून घेऊ. छान तेलामध्ये परतली गेली पाहिजे आणि शेंगदाणे पण त्याचे लालसर झाले पाहिजे, म्हणजे ते छान टेस्ट देतात. आता हे 5 मिनिटं झाल्यानंतर शेंगदाणा आणि मिरची हे व्यवस्थित करपून झालं ना, त्याच्यात मी हा कापलेला बटाटा टाकते बारीक. बटाटा ऑप्शनला आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, मी टाकलं तर चालतं. आता हे 5 मिनिटं बारीक आता साबुदाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते. आता याच्यात मी हा शेंगदाण्याचा कूट आहे ना, शेंगदाणे भाजून बारीक करून घेतले. हे तुम्हाला जास्त कमी जसा लागत असेल तसा टाकून घेते. याच्याने साबुदाणा खूप छान असा मोकळा मोकळा होतो. आता बटाटा, शेंगदाणा आणि मिरची हे व्यवस्थित छान झाले. बटाटा पण शिजला गेला आणि मिरची पण, शेंगदाणे पण छान परतले गेले. आता आपण हे जे आहे ना साबुदाणा, शेंगदाणा आणि मीठ हे असं मिक्स करून याच्यात टाकायचं आहे. बघा, आता हा साबुदाणा मी 5 मिनिटं बारीक गॅसवर शिजू देणार आहे. मग तुम्हाला दाखवते की कधी खायला प्रॉब्लेम होतो, साबुदाणा चिकट होतो, मोकळा होत नाही किंवा खायला गचगच लागतो, तर अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा. एकदम छान आणि मोकळा मोकळा होईल. एक दाणा मोकळा मोकळा होतो. अजून तशी 5 मिनिटं वापरल्यानंतर खूप छान दिसणार आहे. खायला पण खूप छान लागतो. असा हा आपला साबुदाणा रेडी झाला खायला. बघा किती छान मोकळा मोकळा झाला ना, तर असा तुम्ही जरूर बनवून बघा. असा हा आपला साबुदाणा रेडी झाला खायला. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना, तर जरूर बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओ.